पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर येत आहेत। पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्ध्यामध्ये साजरा होणार आहे। यावेळेला पीएम विश्वकर्मा योजनेच्या 18 लाभार्थ्यांना योजनेचा प्रातिनिधिक स्वरूपात लाभ दिला जाणार आहे। याच वेळेला अमरावती इथल्या पीएम मित्रा पार्कचं भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाईल। सोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे। सकाळी 11:15च्या दरम्यान मोदी नागपूर विमानतळावर पोहोचतील, तर 11:30च्या दरम्यान वर्ध्यातल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वावलंबी मैदानावर जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या मुख्यस्थळी मोठ्या संख्येने इथे महिला देखील येताना दिसतात। या कार्यक्रमासाठी एक वेगळा उत्साह आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त आहे। इथे येणाऱ्या प्रत्येक महिला असेल, पुरुष असेल, यांची कसून चौकशी केली जात आहे। त्यांनी त्यांच्यासोबत आणलेले कोणते साहित्य असेल ते जर का संशयास्पद वाटलं तर महिलांकडनं ते इथं काढलं जात आहे। सोबतच पुरुषांची देखील तशीच कसून चौकशी केली जात आहे। नंतर का बघितलं तर पुरुषांच्या बाजूला देखील बघा, इथे देखील आतमध्ये जेव्हा कोणी जात असेल तर त्यांना देखील त्याची कसून चौकशी केली जात आहे। 3700 पोलीस फौज फाटा इथे लावण्यात आलेला आहे। त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी असेल, कर्मचारी असेल, होमगार्ड असेल, SRPFचे पथक असेल ते देखील आहे। आणि यासाठी पूर्व विदर्भातल्या इतर जिल्ह्यातनं देखील पोलीस मागवण्यात आलेले होते। विशेष करून भंडारा, गोंदिया, गडचिरोली इथनं देखील पोलीस फोर्स इथे आलेली आहे। त्यामुळे निश्चितच आजच्या कार्यक्रमाला घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, वर्धा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।